तर जय महाराष्ट्र पब्लिक. नमस्कार, मी मनोज प्रतापराव देशमुख. येणाऱ्या आपल्या सिन्नर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आदरणीय प्रकाशभाऊ वाजे व आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पक्षातर्फे मी उमेदवारी करत आहे. माझे पंजोबा स्वर्गीय पंढरीनाथ आनंदराव देशमुख हे सिन्नर शहराचे पोलीस पाटील होते. लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय इथे शालेय शिक्षण माझं झालेलं आहे. याच्याही पलीकडे जे तुमच्या वॉर्डमधले मेन काही असे ठिकाण आहेत, आतापर्यंत कित्येक नगरसेवक आले, कित्येक नगरसेवक गेले, सत्ता येत राहिल्या, सत्ता जात राहिल्या, तर त्याच्यामध्ये काही भाग असा आहे की तो सदैव तसाच राहिला. नगरसेवक याचा अर्थ काय? नगराचा सेवक. तर तुम्ही ज्या अजेंड्याला घेऊन ते काम करणार आहे, तुमचं मूळ कामच आहे की तो कुठलाही प्रभाग असो, तो इंदिरानगर असो, अष्टविनायक नगर असो किंवा मूळ बाजारपेठ असो, तुम्हाला काम करणंच आहे. त्याला दुसरा काही ऑप्शनच नाही. तर जय महाराष्ट्र पब्लिक. आज आपण आलेलो आहोत मनोज प्रतापराव देशमुख यांच्याकडे, जे आहेत आपल्या नवीन पॉडकास्टचे गेस्ट. तर जाणून घेऊयात आपण या पॉडकास्टच्या मार्फत की कशी आहे मनोज दादा यांची नवीन युनिक स्टाईल काम करण्याची आणि या शांत स्वभावाच्या पाठीमागचं रहस्य. नमस्कार. नमस्कार मनोज दादा, मी लहानपणापासून तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे, पहिल्यापासून तुमचा सहवास देशमुख वाड्यामध्ये राहण्याचा. तर तुम्ही सांगू शकतात का तुमच्या जर्नीची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही कशी या जर्नीची सुरुवात केली? नाही, मुळात कसं आहे की आमच्या पिढ्यानपिढ्या ही आपण या शहरात गेलेल्या आहेत. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे की माझे पंजोबा स्वर्गीय पंढरीनाथ आनंदराव देशमुख हे सिन्नर शहराचे पोलीस पाटील होते. तर त्यांच्यामार्फत ज्यावेळेस हे सगळं त्या काळात जी पोलीस पाटीलकी होती, त्या काळापासून जी समाजसेवेची सवय आमच्या कुटुंबाला लागलेली आहे. पण कालांतराने काही गोष्टी बदलत जातात. त्याच्यानंतर माझे आजोबा स्वर्गीय संभाजीराव पंढरीनाथ देशमुख हे जसं जसं काळ बदलत गेला, तर त्याच्यामुळे त्या काही गोष्टी सोडून त्यांना नोकरी व्यवसाय करावा लागला. तर ते त्या काळात तलाठी मंडलाधिकारी म्हणून इथपर्यंत त्यांनी सेवा केली. आपल्या सिन्नर शहरात आपल्या आजूबाजूची जी खेडेगाव आहे, जसं वावी आहे, पांगरी आहे, इथे त्यांनी सेवा बजावली. त्याच्यानंतर माझे वडील स्वर्गीय प्रतापराव संभाजीराव देशमुख हे नाशिक महानगरपालिकेत सर्व्हिसला होते. त्यांचं आकस्मिक निधन झालं वयाच्या 43व्या वर्षी. आणि एकंदरीत आमचं कुटुंब त्याच्यानंतर नोकरदार कुटुंब म्हणून आम्ही पुढे चालवलं. आणि शिक्षणाची कास धरून आमच्या पूर्ण कुटुंबाने आतापर्यंत वाटचाल केली. माझं स्वतःचं जे मूळ शिक्षण आहे ते आपलं लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय इथे शालेय शिक्षण माझं झालेलं आहे. त्याच्यानंतर 11वी-12वी जे ज्युनियर कॉलेज आहे ते आपलं GMD कॉलेज सिन्नर आहे इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर मी जे ग्रॅज्युएशन केलं BSc केमिस्ट्रीमध्ये हे KTHM कॉलेज आणि भोसला मिलिटरी कॉलेजमधनं केलं आहे. त्याच्यानंतर मी MBAची डिग्री घेतली, ती पण नाशिकमध्ये आपलं विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे तिथून घेतलं. त्याच्यानंतर MBA झाल्यानंतर मला नोकरी व्यवसायासाठी ज्या फील्डमध्ये मला इंटरेस्ट होता, जी बांधकाम व्यवसायामध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळे मी MBA मार्केटिंग केल्यानंतर रिअल इस्टेट मार्केटिंगमध्ये माझं काम सुरू केलं. तर मुंबई बेस्ड कंपनी असल्यामुळे मला नाशिक लोकेशन मिळालं. त्याच्यानंतर मग त्या कामात जसं जसं मला इंटरेस्ट वाढत गेला, त्या गोष्टींमुळे मला अजून एक लक्षात आलं की याला जोडीला अजून आपण काहीतरी ॲडिशनल क्वालिफिकेशन केलं पाहिजे. तर त्यांनी प्रेरित होऊन मी परत LLBचं शिक्षण पूर्ण केलं जॉब सुरू असताना. आणि त्याच्यानंतर जवळपास 9-10 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मी आपल्या सिन्नर शहरात, आपण इथले मूळ रहिवासी असल्या कारणाने आपल्या व्यवसायाची सुरुवात ही आपल्या गावातनंच झाली पाहिजे या उद्देशाने सिन्नर शहरामध्ये 2019 साली माझ्या पहिल्या बांधकाम प्रोजेक्टची मी सुरुवात केली. आपल्या रेणुकानगरमध्ये इथे माझ्या पहिल्या रोज प्रोजेक्टपासून मी सुरुवात केली. आजतागत माझे साधारण 5-6 प्रोजेक्ट पूर्ण झालेले. आणि त्या माध्यमातून मी एकच अजेंडा घेऊन पुढे चाललेलो आहे की व्यवसाय करताना आपल्या माध्यमातून ज्या लोकांना आपल्याला जास्तीत जास्त मदत करता येईल त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. फक्त हव्यासापोटी व्यवसाय करणं ही गरज राहिली नाही पाहिजे. कारण
जो माझा व्यवसाय बांधकाम व्यवसाय हा तसं पाहिलं तर लोकांच्या आयुष्याशी निगडीत व्यवसाय. कारण कोणी पण ग्राहक ज्यावेळेस तुमच्याकडे घर बघायला येतो, तर त्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात, की माझं बजेट कमी आहे, मला चांगलं घर मिळालं पाहिजे, माझ्या मुलांनी वर्षानुवर्ष माझ्या कैक पिढ्या भाड्याच्या घरात गेलेल्या आहे, माझं स्वतःचं घर झालं पाहिजे. तर ह्या उद्देशाने मी हे काम चालू केलंय. आणि म्हणजे मी माझ्या डोक्यात हीच कल्पना ठेवली, की आपल्याकडे जो पण ग्राहक आहे, आपला व्यवसायाचा हे कुठेही त्याचा आढेवेढे न घेता, तर त्याला त्याच्या बजेटमध्ये घर मिळालं पाहिजे. त्याच्यात आपल्याला कमीत कमी मार्जिनमध्ये जरी आपल्याला तो व्यवसाय करावा लागला, तरी आपण तो केलाच पाहिजे. आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर मी स्वतः सेवेकरी आहे स्वामी समर्थांचा. मी फार मानतो त्यांना. तर त्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा आमच्या वाडवडिलांच्या पुण्यामुळे म्हणा, की आपल्याला त्या व्यवसायाला चांगले ग्राहक मिळतात, त्यांची घरं होतात, ती आपल्यासोबत जुडली जातात. आत्तापर्यंत सिन्नरमध्ये माझे जवळजवळ 70-80 प्लस युनिट झालेले आहे. म्हणजे तेवढे कुटुंब आपल्यासोबत जोडले गेलेले आहे आणि सगळे सुखी राहतात आपल्या त्या वास्तूमध्ये. तर ह्या पलीकडे गेल्यानंतर आता जवळजवळ 6-7 वर्षाच्या ह्या याच्या व्यवसायाच्या ह्याच्यात पुढे गेल्यानंतर एक कुठेतरी 2014मध्ये ज्यावेळेस आपले नाशिक जिल्ह्याचे लाडके खासदार राजाभाऊ वाजे त्यावेळेस पहिल्यांदा विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि प्रचंड मताधिक्याने ते आपल्या सिन्नर शहरातून आमदार म्हणून निवडून आले. तर त्यांच्या कामाची जी पद्धत होती ही आम्ही बालपणापासून पाहत होतो. कारण आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक प्रकाश भाऊ वाजे यांचं कुटुंब हे आपल्याच गल्लीत अशोकनगरमध्ये म्हणजे गणेश पेठेत यांचं पूर्वीपासून वास्तव्य होतं. त्यांचे म्हणजे सगळे वाजे कुटुंबाचे आणि आमच्या कुटुंबाचे फार पिढ्यानपिढ्यांचे ऋणानुबंध आहे. आणि त्यांच्या कामाच्या याने आम्ही सगळ्यांनी प्रेरित होऊन त्यांच्या जे काम करण्याच्या पद्धतीने आकर्षित होऊन आम्हाला कुठेतरी त्याच्यात इंटरेस्ट तयार झाला. मग ज्यावेळेस राजाभाऊ ॲक्च्युअल राजकारणामध्ये आले, तर त्यांच्या पाठीशी राहून आम्ही आतापर्यंत काम करत आलो. आणि ह्यावेळेस कुठेतरी त्यांनी आपल्याला जे आपल्यावर विश्वास टाकला आहे, तर मला असं वाटतं की आपली काहीतरी योग्यता असावी, की जेणेकरून त्यांनी आपल्यावर तो विश्वास टाकला. तर मला असं वाटतं की आता त्यांनी टाकलेला विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ते ज्या तळमळीने, ज्या निष्ठेने काम करता पक्षासाठी. आता तुम्ही जनरली बघत असाल की राजकारणात जो काही आक्रस्ताळेपणा सुरू झालेला आहे, की ओढाताण करायची, आमची माणसं निवडून आणायची, वेगवेगळ्या पद्धतीची आमिषं द्यायची, ह्या कुठल्याही गोष्टींना न बोलता आदरणीय राजाभाऊ वाजे हे आपलं काम चालू ठेवत आहे. बऱ्याच अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागते, तरी ते एकदम खंबीरपणे उभे आहे. आणि हीच प्रेरणा घेऊन आम्ही सगळ्या तरुणांनी ज्यांच्यावर त्यांनी ह्या हो घातलेल्या 2025च्या सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो विश्वास दाखवला आहे आम्हाला उमेदवारी देऊन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, आणि जी आम्ही आत्ताच आमचा 2 दिवसापूर्वी मेळावा झाला, त्याच्यात त्या मेळाव्याचं आमची टॅगलाईनच होती की निष्ठावंतांचा मेळावा. तर त्या त्या गोष्टींना प्रेरित होऊन आम्ही सगळ्यांनी भाऊंना एक शब्द दिलेला आहे की आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही दाखवलेल्या वाटेवरच आम्ही वाटचाल करणार आहे. तुमच्या नावाला कुठेही तडा जाणार नाही. इव्हन तुम्ही जो विश्वास दिलेला आहे हे लोकांमध्ये आम्ही पटवून देऊ की आम्ही भाऊंचे कार्यकर्ते आहे. भाऊ ज्या पद्धतीने भाऊ काम करता, आदरणीय प्रकाश भाऊ समाजात वावरतात, त्यांच्याविषयी जो लोकांना आपुलकी आहे, ते जे प्रेम आहे, आदर आहे, तो तसाच टिकून राहील, किंबहुना तो त्याच्यापेक्षा वाढेल. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि हे सगळं करत असताना हो घातलेल्या निवडणुकीत जनता जनार्दन जे काय आम्हाला आशीर्वाद देतील त्याच्यामार्फत जास्तीत जास्त समाजोपयोगी कामं झाले पाहिजे, याच्याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देऊ. नक्कीच तुम्हाला खूप अनुभव आहे समाजकारणाचा, इतर काही गोष्टींचा, सर्व सिन्नरचा, नाशिक जिल्ह्याचा. तुमचं पूर्ण वास्तव्य हे नाशिक जिल्ह्यामध्ये झालंय, सिन्नर तालुक्यामध्ये झालंय. तुमचा सर्वे करत असताना एक गोष्ट लक्षात आली मनोज दादा, की म्हणजे विचारायचा नव्हता हा प्रश्न तरी विचारतो. तुमचा सर्वे करत असताना अशी का चर्चा असते की उमेदवार नेहमी बाहेर असतात, आज तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे पण विरोधी पक्षाकडून किंवा इतर माणसांकडून असं ऐकण्यात येतं की उमेदवार बाहेर असतात. तुम्ही थोडक्यात सांगू शकता का? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता याच्या आधीच मी तुम्हाला जे सांगितलं की माझं जे कुटुंबाचं जे काही हे चाललेलं म्हणजे जी हिस्ट्री तुम्हाला सांगितली की माझे पंजोबा
सिन्नरचे पोलीस पाटील होते. त्याच्यानंतर माझे आजोबा इथं राहिलेले, माझे वडील राहिलेले. माझ्या व्यवसायानिमित्त शिक्षणासाठी मी बाहेर गेलो. मी स्थायिक झालो नाही. मी शिक्षणासाठी बाहेर गेलो. त्याच्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी परत सिन्नरमध्ये आलो आणि ह्या व्यवसायाचा एक भाग म्हणून माझे नाशिकला काम चालतं आणि मला काही कामानिमित्त तिथे राहावं लागतं, कधी सिन्नरला राहावं लागतं. पण याचा अर्थ मी सिन्नर सोडून दिलं, नाशिकला स्थायिक झालो असा होत नाही. पण कसं आहे, राजकारण आहे, आरोप होत राहतात, त्याला उत्तर देणं आपलं काम आहे. इतके दिवस मी शांत होतो, पण आता तुमच्या माध्यमातून प्रश्न आले, मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की मी पिढ्यानपिढ्या इथं स्थानिक असलेला माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रभागाचा जो मूळ गाभा आहे गणेशपेठ, अशोकनगर, तिथे मी राहतो. हे माझं स्वतःचं घर आहे. मी इथं वास्तव्याला आहे. माझे सगळे काका, चुलते, मित्रपरिवार हा सगळा सिन्नरमध्ये. हा प्रश्नच येत नाही नाशिकमध्ये राहायचा. नक्कीच. हे झालं तुमचं बाहेर असण्याचं कारण. ठीक आहे, ह्या गोष्टी मार्फत समजायला सगळ्यांना तुम्ही का बाहेर असतात. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या वॉर्डमध्ये सर्वात महत्वाचा जो एरिया येतो, जी पूर्ण सिन्नरची ढाल असं म्हटलं तरी काही अडचण नाही, ती म्हणजे बाजारवेस. बरोबर. बाजारवेसीमध्ये तुमचा काय अभ्यास आहे, तिथल्या समस्या किंवा तिथल्या मूलभूत गरजा याच्याबद्दल तुम्ही काय अभ्यास केलेला आहात? आपल्या प्रभागाची जी मूळ रचना आहे ना, याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे हा सिन्नरची मुख्य बाजारपेठ आहे, गणेशपेठ. तो आहे. बरोबर. आणि गणेशपेठ ही पूर्ण सिन्नर शहराची नाही तर तालुक्याची अर्थवाहिनी आहे आणि त्या सगळ्यात त्याच्यातले म्हणजे वर्षानुवर्ष ज्या समस्या आपल्या इथल्या व्यापाऱ्यांना जाणवत आहे. कारण माझं बालपणच पेठेत गेलेलं आहे. लहानपणापासून ही गर्दी बघतोय, लहानपणापासून लोकांना ज्या अडीअडचणी होत आहेत ते बघतोय. बऱ्याच जणांनी त्याच्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केलेले आहे. पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल आपल्या बाजारपेठेच्या आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने, तर तो पार्किंगचा मुद्दा आहे. कारण पार्किंगसाठी आपल्या बाजारपेठेत जागा नाही. तर त्याच्यासाठी आमचे ज्येष्ठ नेते जे आहे आदरणीय प्रकाश भाऊ वाजे, आपले खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांनी काही वर्षापूर्वी एक मुद्दा हातात घेतलेला आहे की जे जुने कोर्ट लेन आहे त्या ठिकाणी आपल्याला जे काही शासन स्तरावर जे काही आपल्याला पाठपुरावा करून त्या कोर्टाच्या जागेवर आपल्याला काहीतरी पार्किंगची व्यवस्था करता येईल का, हा तो मुद्दा हातात घेतलेला आहे. तर त्याच्यावर कंटिन्यूस राजाभाऊ वाजे हे फॉलोअप घेत आहे. तो जर मुद्दा यशस्वी झाला, किंवा तो यशस्वी होईलच, तर तो खूप मोठी जी समस्या आहे वर्षानुवर्ष चालत आलेली, त्याला कुठेतरी ब्रेक लागेल आणि याचा परिणाम इनडायरेक्टली आपल्या गणेशपेठेत असलेल्या व्यापाऱ्यांच्या व्यवसाय वृद्धीवर होईल. कारण ज्यावेळेस मूळ काही सणवार असतात किंवा लग्नसराई असते, त्यावेळेस व्यापाऱ्यांना जोपासता करायचा असतो किंवा काही खरेदी करायची असते, त्यावेळेस बाजारपेठेत इतकी गर्दी राहते, गाडी लावायला जागा नसते. तर जे छोटे छोटे खरेदीला लोक येतात ना, ते कंटाळून, ट्रॅफिकला कंटाळून मग उपनगरांमध्ये जातात किंवा दुसरं काहीतरी त्याच्यावर ऑप्शन शोधतात. तर तसं न होता एकदा पार्किंगची कायमस्वरूपी समस्या जर निघाडली तर इनडायरेक्टली तो व्यवसाय वृद्धीवर परिणाम होईल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की गणेशपेठेत असलेल्या व्यापाऱ्यांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपला 24/7 CCTV सर्वायलन्स करणं हा माझा मानस आहे नगरपालिकेच्या माध्यमातून, जेणेकरून कुठलाही तिथे चोरी हे असं काही प्रकार घडणार नाही, गैरप्रकार घडणार नाही आणि व्यापाऱ्यांची पण सुरक्षितता राहील. शेवटी कसं आहे, ही सायकल आहे. व्यापारी सुरक्षित राहिले तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील आणि ते इनडायरेक्ट आपल्या शहराच्या विकासाला तो हातभार लागेल. याच्याही पलीकडे जे तुमच्या वॉर्डमधले मेन काही असे ठिकाण आहेत, आतापर्यंत कित्येक नगरसेवक आले, कित्येक नगरसेवक गेले, सत्ता येत राहिल्या, सत्ता जात राहिल्या, तर त्याच्यामध्ये काही भाग असा आहे की तो सदैव तसाच राहिला, त्याच्यामध्ये कुठली सुधारणा नाही झाली, डेव्हलपमेंट ही नावाची गोष्ट तिथे नाही झाली. जसं की इंदिरानगर भाग आहे तुमचा, सातपीर गल्ली आहे, अष्टविनायक नगर आहे. तर ते समजू शकता का स्टेप बाय स्टेप की तिथं अशी काय अडचण आहे इंदिरानगर, अष्टविनायक नगर आणि सातपीर गल्ली मी, की तिथं डेव्हलपमेंट होत नाही? नाही, मूळ कसं आहे माहिती आहे का, की हा जो आपला प्रभाग आहे 6, प्रभाग क्रमांक 6, हा कॉस्मोपॉलिटन आहे बेसिकली. याच्यात तुम्हाला सगळ्या जाती धर्माची लोक आढळून येतात. नक्कीच. म्हणजे हर तऱ्हेचे, की याच्यात कुठलाही असं की नाही की हे माणसं आपल्याला इथे मिळणार नाही. सगळे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात. राहिला विषय हे ते तुम्ही म्हटले इंदिरानगर, अष्टविनायक नगर, तर राजकारणाच्या दृष्टीने जर बघितलं ना, तर हा कायम उपेक्षित राहिलेला भाग आहे. लोक याचा वापर फक्त राजकारणासाठी करतात आणि हे थोडक्यात की माझं काय इथे मला करता येईल
की ते मला कुठली ताकद वापरता येईल, मी तिथले मतं माझ्या पदरात पाडून घेईल आणि नंतर ते पाडून घेतल्यावर माझी पोळी भाजल्या जाईल आणि मी माझ्या कामाला 5 वर्ष मोकळा होऊन जाईल. नक्कीच. आणि बट ऑब्वियस ती मानसिकता इथून मागे असणाऱ्या, म्हणजे मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही, असा नक्की. कोणी अर्थ घेऊ नये. फक्त ते मग ती मानसिकता अशी झालेली आहे की मी जर मला मतदान करून घेताना जर ह्या लोकांना अशा अशा काही गोष्टी पुरवलेल्या आहे, या गोष्टी केलेल्या आहेत, तर मी यांची कामं का करावी? पण माझं मूळ म्हणणं काय आहे की आपण नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवतोय. नगरसेवक याचा अर्थ काय? नगराचा सेवक. तर तुम्ही ज्या अजेंड्याला घेऊन ते काम करणार आहे, तुमचं मूळ कामच आहे की तो कुठलाही प्रभाग असो, तो इंदिरानगर असो, अष्टविनायक नगर असो किंवा मूळ बाजारपेठ असो, तुम्हाला काम करणंच करणं आहे. त्याला दुसरा काही ऑप्शनच नाही. मग तुम्ही बोललात 18 पगड जातीचे माणसं इथे राहतात, तर त्या कास्टिझमचा किंवा विविध जातीच्या माणसांचा आपल्या तुमच्या प्रभागावरती किंवा तुमच्या निवडणुकीवरती काय असर पडू तो शकतो का? अजिबात होणार नाही, कारण हा मुद्दाच मूळ आमच्या पक्षाला आणि आमच्या नेत्यांना लागू नाहीये. कारण आमचे जे नेते आहे आदरणीय प्रकाश भाऊ वाजे आणि आपले लाडके खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे, की हे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करतात. त्याच्यात राजकारण म्हणणारच नाही, मी समाजकारण करतात. कारण माझ्या कुटुंबाची जी ख्याती आहे की त्यांनी स्वतःचं घरदार पणाला लावून लोकांची सेवा केलेली आहे. नक्कीच. तर त्याच्यात काही बोलण्यासारखं नाहीच आहे की जाती धर्माचा परिणाम आहे. आणि आम्ही त्यांचे शिलेदार आहे, आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करतोय. त्याच्यामुळे मला काही वाटत नाही त्याचा फारसा परिणाम होईल आणि मला त्याची भीती पण नाही. नाही, आज नसली पण पाहिजे. सर्वेच्या दरम्यान काही गोष्टी मला समजल्या की इतर नगरसेवकांपेक्षा किंवा इतर उमेदवारांपेक्षा मनोज दादा देशमुख यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांची स्टाईल वेगळी आहे. शांत डोक्याने ते काम करतात आणि समंजसपणे करतात. मी समजू शकतो की काय आहे नाही लोकांचं नाही, म्हणणं. माझं मूळ उद्देश काय माहितीये का, की सगळ्यात प्रथम आता आदरणीय भाऊंनी जो आमच्या पक्षाचे 30 जे उमेदवार आहे 15 प्रभागामधले, आमच्या 29 लोक जे आहे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवतोय. आणि एक आमचा महाविकास आघाडीचे जे घटक आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्याच्यावर एक कॅन्डिडेट उमेदवारी करतोय आणि अध्यक्षपदाचे आमचे एक उमेदवार. म्हणजे ह्या सगळ्यांवर जो विश्वास भाऊंनी टाकलेला आहे ना, की तुम्ही जर याच्यात बघाल की सगळे यंगस्टर आहे, आत्ताचे नवीन चेहरे. मी तर तुम्हाला म्हणजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला थोडी बदल देऊन अजून एक सांगतो, की काल परवा कोणीतरी बोललं की काय नवीन लोकांना संधी देता, अनुभवी पाहिजे. अरे पण तुम्ही अनुभवी झाले तेव्हा कुठेतरी तुम्ही सुरुवात केली होती, तेव्हा तुम्ही अनुभवी झाले. नक्कीच बरोबर जर आहे. माणसाची सुरुवातच नाही झाली तर अनुभव येईल कस काय? आणि ते तुम्ही तर- आम्ही म्हणतो ना तुम्ही अनुभवी आहात, 100% आहात, आम्हाला त्याच्यात काही वादच नाही. पण आमचं म्हणणं काय, आम्हाला तुम्हाला येतं आम्हाला येणारच नाही ही भावना चुकीची आहे. त्याच्यामुळे माझं आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांचं भाऊंच्या ह्याच्यानुसार भाऊंच्या कामावर आणि कार्यावर विश्वास असल्यामुळे की आम्हाला फक्त काम चांगलं करायचं आहे. आणि राहिला विषय माझ्या स्वभावाचा, तर मला बोलण्यापेक्षा करायला जास्त आवडतं. आणि मला याच्यात ते काय म्हणतो आपण ग्लॅमरमध्ये राहण्यापेक्षा आपण काम केलं पाहिजे. कारण ही जी ज्या क्षेत्रात आपण आता पाऊल टाकतोय हे क्षेत्र म्हणजे जनसेवेचं आहे. नक्कीच. आणि याच्यात आपण लोकांची सेवाच केली पाहिजे. याच्यातनं दुसरी पोळी भाजायची असेल तर आपण इतर ठिकाणी काम करावं. आपल्याला ठेकेदारी करायची आहे, आपण ठेकेदारी करावी. आपल्याला अजून काही आपले हे भरायचं आपण ते करावं. म्हणजे याच्यावरती तुमचा विश्वास नाहीये की कुठल्याही प्रकारची दादागिरी करून किंवा माझ्याकडे अशी टेक्निक आहे की मी खूप लोकांना सरळ करू शकतो, ह्या नाही, मताने तुम्ही नाही, चालणारे नाही. नाही, त्याच्यावरती अजिबात तुमचा नाही, काय विचार आहे? अजिबात नाही. माझं सरळ आहे की आम्हाला जे जे सांगितलेलं आहे आमच्या नेत्यांनी, आम्ही लोकांच्या घरोघरी जातो, प्रत्येकाला हात जोडतोय, विनंती करतोय, आमची म्हणणं मांडतोय, आमचे काम आम्ही काय कामं करणार आहोत किंवा आम्हाला काय करायचंय हे आम्ही लोकांसमोर मांडतोय. लोकांना ते पटतंय, प्रचंड प्रतिसाद मिळतोय म्हणून तर आरोप होत आहे. साधी गोष्ट आहे. मग ह्या गोष्टींचा तर सगळीकडेच प्रभाव असतो की जो माणूस हाती चले बाजार कुत्ते भोके हजार, ह्या गोष्टींचा तर. याच्या व्यतिरिक्त वॉर्ड क्रमांक 6 मध्ये तुमचे विजन्स काय काय असणार आहेत? तर सगळ्यात महत्वाचं आपण ज्या पदासाठी निवडणूक लढवतोय ना, की याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा नगरपालिकेचा, सिन्नर नगरपालिकेच्या दृष्टीने बघितला तर पाण्याचा आहे. आम्ही आता अशी कमिटमेंटच कोणी देत नाही की आम्ही 24 तास पाणी देऊ. पाणी हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. नक्की. आणि जसं म्हणजे घरापासून सुरुवात करतो, जसं माझ्या आईला माझ्या बायकोला हाही पाण्याचा त्रास आहे, तो लोकांना पण आहे.
त्याच्यामुळे मला प्रत्येकाला ती घरातनं जाणीव आहे की काय प्रॉब्लेम होत आहे. तर आमचा प्रयत्न एकच राहील की ती किती कोटीची पाणी पुरवठा योजना झाली, त्याच्यात काय झालं, तिचं कसं झालं, या इतिहासात न जाता ज्या ज्या मागच्या नेत्यांनी ती काहीतरी चांगला विचार डोक्यात ठेवूनच ती केलेली आहे. फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना की ॲटलिस्ट तुम्हाला रोज दिवसातनं एका ठराविक वेळेत पाणी मिळालं पाहिजे. 24 तासातनं एकदा, 24 तास नाही, 24 तासातनं एकदा हे मिळालंच पाहिजे. त्याचं कारण आम्हाला असं जाणवलं आहे की आम्ही ज्या ज्या घरात प्रचार करायला जातोय तिथल्या माता भगिनी आम्हाला सांगताय की पाण्याची वेळ निश्चित नाही आहे. आता त्याच्या मागे काहीतरी तांत्रिक कारण आहे, ते आता आपण ते बोलणं चुकीचं आहे नक्कीच. आणि आपण त्या अशा कमिटमेंटही आता करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की एक तर वेळ निश्चित नसते, आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस ते कळत नाही, आम्हाला कुठे काही अडचण असली, मेडिकल इमर्जन्सी असली, आम्हाला जावं लागतं, त्यावेळेस पाणी आलं तर घरी कोणी नसतं, परत पाणी कधी येईल हे माहीत नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे त्याचं जे रूट आहे आपल्याला ते काम करण्यासाठी, तर आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे रूटवर, की जेणेकरून 24 तासातनं एका ठराविक वेळेत प्रत्येक विभागात पाणी दिलं जाईल आणि त्या माध्यमातून आपण काम करू, त्या प्रश्नावरच मूळ काम करू आपण. आणि दुसरं जे तुमच्या विजन मध्ये तुम्ही मला सांगितलं की चोरीमारीच्या प्रमाणासाठी तुमच्याकडे काहीतरी नवीन संकल्पना होती की अलर्ट अलार्म काहीतरी नाही, माझ्या डोक्यात असं आहे की एक तर व्यापारी बहुल प्रभाग असल्यामुळे आणि बाकीच्याही सगळ्या गोष्टी असल्यामुळे 24/7 अलर्ट सिस्टीम आपण केली पाहिजे, की जेणेकरून एखादा मिसयूज काहीतरी आपल्या बाजारपेठेत किंवा कुठल्याही जे आपण म्हणतो रहिवासी भागात जर तसं झालं तर त्याचा इन्स्टंट अलर्ट पोलीस डिपार्टमेंट किंवा इतर ठिकाणी गेलं पाहिजे, की जेणेकरून ती यंत्रणा अलर्ट होईल आणि त्याच्यावर लगेच कार्यवाही होईल. तर मनोज दादा, तर मी जाणून घेऊ शकतो का रस्त्यांबद्दल तुमचं काय विजन आहे तुमच्या वॉर्डमध्ये? व्हिजन म्हटल्यावर रस्ते, मूळ नगरपालिकेचं कामच रस्ता व्यवस्थित ठेवणं, त्याच्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन करणं आणि त्याची वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणं आणि 24 तास जे काही आपण सांगतोय की वेळेत पाणी पुरवठा देणं, 24 तासात जी काही मुख्य वेळ असेल त्या वेळेत. आणि दुसरी गोष्ट की नागरिकांच्या मूलभूत आरोग्य सुविधांवर लक्ष देणं. आणि लहान मुलांसाठी काही उपाययोजना, त्यांच्या प्लेग्राऊंडसाठी किंवा त्यांच्यासाठी गेम याच्याबद्दल, ओपन स्पेस बद्दल तुम्ही काय अभ्यास करून ठेवलेला आहात का तुमच्या विजन मध्ये? अभ्यास म्हणायचं तर ज्यावेळेस आम्ही स्वतः लहान होतो शाळेत असताना, आता जिथे उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे ना आपल्या गावात, तिथे एकच गार्डन होतं. आम्ही सगळी लहान मुलं तिथे सुट्ट्या असल्या की खेळायला जायचो. आता ते सिन्नरमध्ये कुठेच दिसायला मिळत नाही आपल्याला. कारण याचं कारण आहे की मोबाईलमुळे सगळी जी लहान मुलं आहेत ती घरातच व्यस्त झालेली आहे. म्हणजे मैदानी खेळ खेळणंच विसरून गेलेली आहे. तर नगरपालिकेच्या माध्यमातून तसं पाहिलं तर माझ्या प्रभागात जे ओपन स्पेस आहे कमी आहे. त्यातल्या त्यातही जे असतील तर त्याचा पाठपुरावा करून आदरणीय राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली तिथे ग्रीन जिम तयार करणं, नाना पार्क करणं सिनियर सिटीजनसाठी, आणि एक दुसरी गोष्ट लहान मुलांसाठी एक गार्डन तयार करणं, की जेणेकरून ते मोबाईलपासून अर्धा तास 1 तास तरी दूर राहू शकतील आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकतील. उपजिल्हा रुग्णालय जे आपल्या वॉर्डमध्ये येतं त्याच्या मार्फत वृद्धांसाठी, वयोवृद्धांसाठी तुम्ही काय करू शकता, त्याच्याबद्दल तुमच्या मनात काही विचार? वयोवृद्धांसाठी म्हणजे की 24/7 इमर्जन्सी तर आपल्या उपजिल्हा रुग्णालयात असतेच, पण त्यांना प्रायोरिटीवर काय जास्तीत जास्त गोष्टी देता येतील, की मूलभूत आरोग्य सुविधा ज्या आहे की प्रत्येक गोष्टीसाठी जर इथे काही अवेलेबल नसलं तर आपल्याला बऱ्याच वेळेस असं उत्तर मिळतं की नाशिकला जावं लागेल. तर आपल्याला ते न करता त्याच्यावर थोडं काम करावं लागेल. जसं की ऐकलेलं आहे की मनोज देशमुख त्यांच्या स्टाईलसाठी ओळखले जातात, त्यांच्या शांततेसाठी, त्यांच्या समंजस स्वभावासाठी ओळखले जातात. तर त्या स्वभावातून, तुमच्या त्या स्टाईलमधून तुम्ही तुमच्या नागरिकांना काय मेसेज देणार की मी मनोज देशमुख आणि मी प्रभाग क्रमांक 6चा एक असा उमेदवार आहे आणि ज्याला या काम करण्याची पद्धत, हे सर्व गोष्टींचं विजन आहे, की तुम्ही काय मेसेज देऊ शकता त्यांना, तुम्हाला काय निवडून दिलं पाहिजे त्यांनी? नाही, मी एकच मेसेज देऊ इच्छितो की आदरणीय राजाभाऊ आजींनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे की आपल्याला जनतेची कामं करायची आहे. कारण ह्या वेळेची परिस्थिती अशी आहे की 2016 नंतर जवळपास 9 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. त्याच्यामुळे म्हणजे ह्या 9 वर्षाच्या ह्याच्यात इतके नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहे, तर पहिले आपल्या त्याच्यावर खूप काम करावं लागणार आहे
जे पण कोणी नगरसेवक निवडून येतील ना, ह्या 5 वर्षात त्यांना खूप आव्हानांना सामोरं जायचं आहे. त्याच्यापैकी माझं काय म्हणणं आहे, की अशी लोकं निवडून गेली पाहिजे, की तिथं जाऊन कोणाला दुकानदारी नाही करायची. म्हणजे थोडक्यात पैसा नाही माझा कमवायचा. व्यवसाय किंवा माझा नोकरी धंदा हा चालू आहे. हं. म्हणजे मला तिथे जाऊन जे काही करायचं आहे, लोकांचं काम करायचं आहे. हा विश्वास मला तुम्हाला द्यायचा आहे लोकांना आणि ह्या विश्वासाला मी पात्र ठरतो का हे तुम्ही ठरवा आणि मग मला ती संधी द्या. नक्कीच तुमच्या प्रभागातली लोक या विश्वासाला पात्र ठरतील. मनोज दादा, तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी मनोज प्रतापराव देशमुख. येणाऱ्या आपल्या सिन्नर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आदरणीय प्रकाशभाऊ वाजे व आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पक्षातर्फे मी उमेदवारी करत आहे. तरी माझ्यासोबत आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री प्रमोद उर्फ पिटू काका चोथवे व माझ्यासोबत असलेल्या एस.टी. महिला या प्रवर्गातील उमेदवार सौ लक्ष्मी राजेंद्र पवार यांना आपण तिन्ही ठिकाणी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.